आता साहसिक क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे आता राज्यस्तरीय आहे तो केंद्रीय स्तरावर सुद्धा पुढे भविष्यामध्ये पोहोचेल आणि नंतर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचेल. आपल्याला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करत असतो एका या खेळाला एक वेगळी उंची प्राप्त होते. प्रयत्न चालू आहे 10 तारासाठी. वडाळ्याची लाज राखली. एक नंबर. भरपूर मजा आली. भरपूर मजा आली ना. उपाशी आहे खाल्लं नाही सकाळमध्ये एकदम मजबूत उभे राहिले. आता जाऊन जेवायचं आणि हार्दिक शुभेच्छा. नक्कीच 2024 आता भूकच मिळाली एवढी भूकच मिळाली. एवढा आनंद झाला. भरपूर एवढा आनंद झाला आम्हाला. भरपूर आनंद झाला. तो दोस्तों ऑलमोस्ट स्टेडियम कल की जगह पर पहुंच गया हूं. एक 5 मिनट लगेंगे. जय जवान का अभी क्वालिफाइंग राउंड होने वाला है. 4 बजे का टाइम है. थोड़ा सा लेट है अपन. राउंड फर्स्ट क्लास क्वालिफाय चालू आहे. दादा राऊंड झाला तुमचा? कधी आहे? अजून उशीर आहे. कितीचा टायमिंग दिला आहे? आम्हाला दिला 5:30चा. उशीर होणार. ओके स्टेडियमजवळ आलं. आज जायचं मित्रांनो. पोचलेलं आहे आत. तिथे मस्त अशी फॅसिलिटी आहे सगळ्यांसाठी. हे आपल्यासाठी आहे. आज चहा पाण्याचा बंदोबस्त आहे. सर कितवा राऊंड आला तुमचा? ह्याच्यानंतर आहे बघत असतील आपल्याबद्दल. दोस्तों अंदर हो अभी. स्टेडियम है और यहाँ पर क्वालिफाइंग ग्राउंड चालू है. आज का दूसरा दिन है. 2024 के क्वालिफाइंग ग्राउंड का दूसरा दिन है. पहला वीडियो अपना आ चुका है. या दूसरा वीडियो होगा.
ओके बाय, कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वालिफाय झालात ना? मी आले ना, वडाळ्याची लाज राखली. एक नंबर, भरपूर मजा आली. भरपूर मजा आली ना? उपाशी आहे खाल्लं नाही, सकाळमध्ये एकदम मजबूत उभे राहिले. आता जाऊन जेवायचं. आणि हार्दिक शुभेच्छा. नक्कीच 2024 धन्यवाद. आता भूकच मिळली आमची. एवढी भूकच मिळली. एवढा आनंद झाला. भरपूर एवढा आनंद झाला आम्हाला. भरपूर आनंद झाला. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. अक्षरशः 1:30 वाजला प्रॅक्टिसला. अच्छा. सकाळी पण पोरांना प्रॅक्टिसला बोलवा. सकाळी पोरांनी मजबूत प्रॅक्टिस केली. म्हणजे खाणं पिणं कुठेच नाही. यश भेटेल नक्कीच तुमच्या. नक्कीच मिळेल. मेहनतीचं. आमच्या वड्यातील दिली गोविंदाला यश मिळव ही आई एकविरा आणि साईबाबाच्या चरणी प्रार्थना आहे. नक्कीच एकदम मजेत. हार्दिक शुभेच्छा. आणि एवढी मेहनत तुम्ही करताय दिसून आलं तुमच्या आजच्या प्रयत्नात. आपण ऐकतोय या घेऊन टाकचा नारा. और क्वालिफाय हो गए. तुझं नाव काय? दिलीप साहेब. अष्टविनायक गोविंदा पथकामधले गोविंदा आहेत. वडाळा जेवायची इच्छाच केली होती. सकाळी घरी माझी बिर्याणी बनलं होतं. पण काय मला फक्त एकच पूर्वमध्ये सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट झाल्यानंतर संध्याकाळी येऊन जोडलेस करायचं आणि नंतर जेवायचं. हीच काळजी आमची. जो पिछले सीजन का विनर रहा था प्रो गोविंदा सीजन 1 का, आइए बुलाते हैं प्री क्वालिफिकेशंस में पिछले साल के विनर्स को और इस साल प्री क्वालिफाइंग राउंड में अपनी दावेदारी पेश करने आ रहे हैं. जोरदार तालियों से ब्रेकर्स योगेश्वरी से जय जवान गोविंदा. नक्कीच
अपेक्षा उंचावलेल्या कॉंग्रॅट्स आणि हे पुन्हा एकदा फायनलसाठी बी. काय नाव तुझं? पद्धतीने अनेक वर्ष काय ना प्रथमेश शिरोडकर. आवाज जर देता तर सगळ्यांनी एकत्र देऊ. बाप्पा मंगलमूर्ती जोरदार आवाज. अरे क्या बात है. आमचा जोश दोस्तों मैं बैठा हूँ गोविंदा जय जवान नमस्कार. कसं काय तयारी वगैरे? काय म्हणतं आपलं नाव काय? सर्वेश. सर काय किती महिन्यापासून तयारी चालू आहे तुमची? 2 महिन्यापासून आपण तयारी करतो. प्रयत्न चालू आहे 10 तारासाठी. प्रयत्न चालू आहे. बघूया. गावणार राहतर. अभिषेक सुर्वे, डेव्हिड फर्नांडिस सर, सन्माननीय जॉनचे आमचे प्रशिक्षक संजीवजी ढवळे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जसं त्यांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांचा जो अंदाज आहे त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव आहे प्रॅक्टिस त्याप्रमाणे चालू आहे का तुम्ही? त्याप्रमाणे सांगता येते की गेल्या वर्षी तुम्ही प्रयत्न केले पण थोडक्यात जरा चुकला. यावर्षी नक्कीच लागणार मला वाटतं. सरांनी जसं बोललं त्याप्रमाणे होऊ शकते. सांताक्रूज विघ्नहर्ता टीम सपोर्ट केले आहे. शेवटी राजाची वाट पाहायची आहे.
साहसी क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे तो आता राज्यस्तरीय आहे, तो केंद्रीय स्तरावर सुद्धा पुढे भविष्यामध्ये पोहोचेल आणि नंतर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचेल. मी सांगितलं ना की परवापासून पॅरिस ऑलिम्पिक चालू झालं, भविष्यामध्ये काही वर्षानंतर 2-5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. हे जे आता 32 संघ निवडले गेलेले आहेत त्या 32 संघांपैकी 16 संघांची निवड होईल आणि त्यापैकी मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, परंतु येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना बक्षिसाची रक्कम दिलं जाईल. आणि ज्या पद्धतीनं IPL होतं, ज्या पद्धतीनं प्रो कबड्डी होतं, तशाच पद्धतीनं संघाची निवड केली जाईल, संघाचे स्पॉन्सर निश्चित केले जातील. महापालिकेचा एकही रुपया न खर्च करता मी हे ॲथलेट सेंटर, हे जिम्नॅस्टिक सेंटर हे टाटा ग्रुपकडनं बनवून घेतलं. अशाच पद्धतीने तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु सप्टेंबरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी एक सिंधुताई सगवाळ्यांच्या नावाला आर्चरी बनवली आहे, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, त्यासाठी सुद्धा महापालिकेचा एकही रुपया खर्च नाही केला. त्यामुळे ह्या अशा गोष्टी, अशा योजना जर मनामध्ये लोकप्रतिनिधींच्या असेल आणि सत्तेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री जर असेल तर निश्चितपणे त्या प्रत्यक्षात उतरू शकतो. तर हे बघून 27 आणि 28 जुलैला या ठाण्यातील जिम्नॅस्टिक सेंटर एकूण 7,200 खेळाडू या ठिकाणी दहीहंडीचे थर रचण्यासाठी आले आणि आनंद या गोष्टीचा आहे की एकही गोविंदा या ठिकाणी झालेला प्रो गोविंदा करण्यामागचं कारणच हे होतं की ह्या दहीहंडीला आपल्याला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करत असतो एका या खेळाला एक वेगळी उंची प्राप्त होते. आणि मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांना आम्ही एक विनंती केली होती की या दहीहंडीच्या माध्यमातून, या प्रो गोविंदाच्या माध्यमातून जे खेळाडू असतील या खेळाडूंना शासनाच्या वतीनं नोकरी असेल किंवा त्यांचं जे काही त्यांना फायदा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळू शकतात या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी दखल घ्यावी. राज्याचे उद्योगमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मान्य केल्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस दहीहंडीच्या खेळाडूंना जी जी मदत हवी असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय उदय सामंत साहेब असतील, संजय बनसोडे साहेब असतील, हे सगळेजण आमच्या या गोविंदाला मदत करण्यासाठी पुढे असतील.